उपाशी शेतकरी उपाशी भिक्षा भिक्षा शेतकऱ्या जेव्हा आरोप करते तेव्हा सबूत असलं तवाच करते. ह्या कृषी अधिकारी आणि इथला जो षडयंत्र असलेल्या सर्व साखळी एवढी मास्टर झालेली आहे का शेतकऱ्याच्या वावरात जाऊन पीक देणे आणि त्यांच्याकडून समजा 50,000चा माल असला गव्हर्नमेंट नियमानं त्याच्याकडून 10,000 रुपये वसूल केलेले आहे. कमीत कमी एका वार्षिकला 10 करोडाचा माल ह्या इथं कारंजा तालुक्याला वाटल्या जाते आणि कारंजातून म्हणजे 10 करोड म्हणजे 20% बी खाल्ले असन कमीत कमी 2 करोडाचा एका वार्षिक इथं शेतकऱ्यांच्यावर फसवणूक केलेली आहे. आणि हे कृषी अधिकारी इथले असलेले सर्व कर्मचारी सर्वात मोठे भ्रष्ट झालेले आहे आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पूर्ण कारंजातल्या शेतकऱ्यांना रोडावर आणलेला आहे आणि हे अधिकारी मस्त तुपाशी झाले आणि शेतकरीला पूर्ण भिकासी केलेला आहे. म्हणजे मनाचा अर्थ पीक विमाचा आजपर्यंत रुपया भेटला नाही. इथल्या आमदारांनी मोठ्या माईकनी बॅनरबाजी करून का मी पीक विमा देतो, पीक विमाचा 1 रुपया भेटलेला नाही. म्हैसूर खातं झोपलेलं आहे आणि कृषी खातं झोपलेलं आहे. शेतकरी पूर्णपणे आज मरणाच्या दारावर आला तरी बी आमचा शेतकऱ्याला अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाही. हेक्टरनुसार 1,000 रुपयाचा यांनी विमा काढलेला आहे तरी बी आजपर्यंत पैसा भेटलेला नाही. ज्यावेळेस सरकार हे तर 12 वर्ष पहिले इथल्या सोन्याला भाव होता 27,000 रुपये, आज 2 लाख रुपये सोन्याला भाव आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मालावर टॅक्स लागले जाते, शेतकऱ्याला पीक नाही होत. पण हे कर्मचारी कृषी अधिकारी आणि इथले कर्मचारी शेतकऱ्याला मारण्याचं षडयंत्र केलेलं आहे. शेतकरी आज वनवन घुमत आहे. हे ऊन बघा तुम्ही, हा ऊन मध्ये शेतकरी हजारोच्या संख्येत इथं आलेला आहे. काऊन की याचं कारण का आमचा शेतकरी कुठल्या पद्धतीनं रस्त्यावर उतरन, कारण की शेतकऱ्याला आज दुःख असल्यामुळे रस्त्यावर उतरलेला आहे. फक्त 7 दिवसाचं वॉर्निंग दिलं, यदि 7 दिवसात त्यांनी कारवाई नाही केली तर मोठ्या संख्येने इथं अन्नत्याग आंदोलन करू आणि हा इशारा समजा ह्या कृषी अधिकाऱ्यांनी नाही केलं तर ह्या सरकारने इशारा समजा. भीक याच्या कारणाने का ह्या अधिकाऱ्यांना ह्या पैशाची कमी पडून राहिली. यांच्या गव्हर्नमेंटनं दिलेला आमच्या टॅक्सचा पैसा दिलेला महिना यांना कम पडत आहे. म्हणून आज आम्ही कारंजा शहरात भीक मागून ह्या अधिकाऱ्यांना पैसे दिलेले आहे का बा तुम्हाला भीक मागलेले पैसे कम पडत असन तर आम्ही आमच्या शेतकरीच्या जमिनी विकू, शेतकऱ्यांची किडनी विकू आणि यांना पैसे देऊ.